चला गोठ्यात हे बघा कशा बांधल्यात, पावसामुळे इकडं बांधायला लागतात आणि एवढं त्यांचं शेण असतंय बघा. आता किती शेण आहे, 2-3 टपाडं टाकलेली आहेत, 2-3 नाही 5-7-8 टपाडं टाकल्यात आणि अजूनही 2-3 टपाडं भरतील. आता हे संपूर्ण शेण उखुंड्यात आणि लगेच तासाने परत 2-4 टपाडं पडणार, एवढं शेण असतं. एवढं सगळ्यांचं काढून, यांचं काढून परत इकडं आतल्या गोठ्यात जायला लागतं. यांचं बी काढलेलं आहे बघा. एवढ्यांची शेणं काढायची माहिती कसं आहे सांगा बरं, जमन का तुम्हाला काढायला एवढ्यांचं शेण? हे बघा आता इथलं बी काढले की लगेच हागलीच, लगेच त्यांचे पोह पडतात. मग मला सांगा एवढं शेण कोणाला काढायला जमन? म्हणतात ना, हे शेण फक्त शेतकऱ्याच्या बायकोनीच काढायचं आणि त्याला म्हणतात खरंच शेतकरी. एवढ्यांची शेणं काढून घरातलं बघायचं, दारातलं बघायचं, शेतातलं बघायचं, सगळंच बघायचं. अगदी नवरा नसला तरी बी. आता नवरा तर नाही आहे, नवरा गेला पेरायला ट्रॅक्टरवर, त्याच्यामुळं शेण कुटी हे सगळं एकटीव येतं. काल तर अक्षरशः ट्रॅक्टर नव्हतं तर आम्ही डोक्यावर वजी वाहिल्यात. एवढ्या गुरांना मग बघा किती वैरण लागती. डोक्यावर वजी वाहून परत एवढ्यांना कुटी करायची, टाकायची. आता हे बघा एवढी कुटी झालेली आहे ती टाकायची. परत इथलं बी भरायचे, कारण की रात्री 2 गाया सुटल्या होत्या, त्या रातमध्ये कुटी खाऊन घेतली त्यांनी आणि इथंच घाण केली सगळी. ते बी भरायचं आणि ही कुटी आता गुरांना सगळ्या टाकायची, कारण की शेण काढताच 1 तास जातो आणि पुन्हा त्यांना ही कुटी टाकायची, एवढ्यांना कुटी टाकायची. मग घरी डबल माणूस नसलं की एकट्या माणसाचा खूप जीव निघतो. मग असं कोण आहे एवढं काम करणारं आहे का? तुम्हीच सांगा शेतकरी मित्रांनो. कष्ट करायला लागतात पण जीवन आहे खूप सुखी आहे बघा. शेतकऱ्याचं खूप सुखी आहे. थोडंसं कष्ट आहे पण आयुष्यात संपूर्ण सुखच आहे. त्याच्यामुळं मी सांगते, मुली ह्या शेतकऱ्यालाच द्या. आईबाप का विचार करीत नाही? मोठ्या घरात मुली द्यायच्या. शेतकरी बी मोठाच असतो आणि शेतकऱ्याला मुलगी दिली तर थोडंसं काम करायला लागतं पण खूप सुखी जीवन आहे एकदम. म्हणजे असं कोणाचं बोलणं नको, काय नको, स्वतःचं मालक, कधी कोणाचं बोलणं नको, असं हे शेतकऱ्याचं जीवन आहे बघा. मनाला वाटेल तेव्हा बसायचं, मनाला वाटेल तेव्हा कामाला लागायचं. कधी असतं जास्त वेळ काम करण्यात जातं. घरी माणसं नसली की करायला लागतं, कारण की कसं आहे त्याला बी जास्त कामं असतात. दुसरी कामं बघता आता सीजन आहे पेरणीचा, म्हणतात ना, आंबा पिकला आणि आंबा संपला आणि पाऊस आला. पाऊस सांगतो कानात, चला आंबे संपले, आला पाऊस, घ्या ट्रॅक्टर, पेरणी चालू. मग आता पेरणी यंत्रावर तो गेलेला आहे. अशी ही पेरणी यंत्र आहे. मग घरचं संपूर्ण हा पसारा सोडून त्याला जायला लागतं पेरायला. आता माझा मुलगा 2 दिवस झाले घरी नाही आहे, संध्याकाळचा येतो आणि सकाळचं जातो. मग आता हे सगळं आमची सूनबाई हँडल करते. मग असं कोण हँडल करता नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्की काय वाटतं ह्याच्याबद्दल, मग शेतकऱ्याबद्दल काय वाटतं हे सांगा. मग सांगा बरं, शेतकरी खरंच सुखी आहे का? शेतकऱ्यांनी नाही जनावरं पाळली, नाही दूध काढली तर तुम्हाला बी दूध भेटणार नाही आहे. तुम्ही सकाळचं चहा कॉफी कसे करसान? शेतकरी जनावरं पाळतो आणि म्हणतात ना, अगदी शेतकऱ्यांनी जर कमावलं तर संपूर्ण म्हणतात विश्वाला खायला भेटतं. असंच आहे, शेतकऱ्यांनी पाळली जनावरं, कष्ट केले तर तुम्हाला दूध आणि चहा कॉफी हे सगळं भेटू शकतं.
मग नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो. चला मग उद्या भेटूया.